प्रमोद तर फक्त त्याच्या बायकोच्याच दुःखात बुडाला होता. राहुलला आता आणखी काही ऐकून घेणं शक्य नव्हतं. तो रागाने तमतमत सरळ स्वयंपाकघरात पोहोचला, जिथे अनुराधाबाई पोळ्या भाजत होत्या. आई, हे सगळं काय चाललं आहे? बाहेर काम करण्याची काय गरज आहे? आता आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे का? की तुम्ही आता लोकांच्या घरी काम करणार? अनुराधाबाई शांत राहिल्या. राहुल पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला कधीच काही बोललो नाही, पण आज मला लाज वाटत आहे. लाज वाटते आई. शीतल बरोबर बोलत होती. तुला घराच्या इज्जतीचा काहीच फिकीर नाही. अनुराधाबाई अजूनही काहीच बोलल्या नाहीत. फक्त पोळे उलटवत राहिल्या. थोड्या वेळाने जेव्हा राहुल काहीतरी असं बोलला, जेव्हा अनुराधाबाई शांत राहू शकल्या नाहीत आणि मग त्या रागाने म्हणाल्या, तू कधी विचार केला आहेस की तुझ्या आईला बाहेर काम करण्याची काय गरज आहे? नाही ना? तुम्ही का विचार कराल? अरे, तुमच्याकडे कुणी पैसे मागायला आलं तर तुम्ही खोलीत तोंड लपडता, जेणेकरून तुमची आई तुमच्याकडे पैसे मागणार नाही. आणि तुम्ही इज्जतीची गोष्ट करता. आईचं बोलणं ऐकून राहुल रागाने पाय आपटत खोलीत निघून गेला. मागे स्वयंपाकघरात अनुराधाबाईंच्या डोळ्यांतून पोळ्यांवर अश्रू पडत राहिले. इकडे रुची तिच्या खोलीत होती. तिला बाहेरच्या गोंधळाची किंवा कोणाच्या आवाजाची काहीच पर्वा नव्हती. ती आरशासमोर बसली होती. चेहऱ्यावर फेस पॅक लावला होता. केस बांधलेले होते आणि ती मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती. प्रमोद दरवाजावर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग आणि हतबलता दोन्ही होती. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. सूर्यकिरणे अंगणात हलकी पसरत होती. अनुराधाबाई रोजच्या सारख्या शांतपणे उठल्या. स्वयंपाकघरात पाणी ठेवलं, कणकेची परात काढली. पण आज त्यांच्या डोळ्यात एक विचित्र थकवा होता, जो मनातून ओसांडून वाहत होता. त्यांना माहीत होतं की आज निशा पुन्हा कामावर घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना जावंच लागेल. जरी मुलगा आणि सुनेकडून टोमणे मिळाले तरी कर्जाचा हप्ता वेळेवर भरायचा होता. जशी घड्याळात 9 वाजले, दरवाजावर थाप पडली. अनुराधाबाईंनी शांतपणे पिशवी घेतली आणि बाहेर निघून गेल्या. मागून शीतलने ती पिशवी पाहिल्याने मोठ्याने ओरडली, अरे सासूबाई, अजूनही जात आहेत का? लाज शिल्लक आहे की नाही? आज अख्खी गल्ली आपल्यावर हसेल. अनुराधाबाई क्षण थांबल्या, मागे पाहिलं, मग काहीच बोलल्या नाही. फक्त एक मोठा श्वास घेतला आणि बाहेर निघाल्या. आणि जेव्हा दुपारी अनुराधाबाई घामाने भिजून घरी परतल्या, पिशवी खाली ठेवली, पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळाल्या, तेव्हा शीतलने पुन्हा आपल्या जिभेचा बांध सोडला. आला आणि सांगा सासूबाई, आज किती कमाई झाली तुमची? अनुराधाबाई थांबल्या आणि यावेळी त्यांचे डोळे भरून आले. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेल्या. काही महिने अनुराधाबाई रोज सकाळी उठत, ती जुनी पिशवी घेऊन कामावर निघून जात. गल्लीतील 2-3 घरामध्ये स्वयंपाक करणं, भांडी घासणं, झाडू पोछा करणं आणि दर महिन्याच्या 10 तारखेला घरी परतताना त्यांच्या हातात त्यांच्या मेहनतीची कमाई असायची. पण त्या कमाईमध्ये त्यांना त्यांचा स्वतःचा वाटा नगण्य होता. त्या जे काही कमवत त्यातला मोठा हिस्सा कधी श्यामा काकीकडे तर कधी गुप्ताजींकडे जात असे. त्या दोघांचं कर्ज आता डोक्यावर तलवारीसारखं लटकत होतं. व्याजावर व्याज एवढं वाढलं होतं की ते मूळ रकमेपेक्षा कित्येक पटीने जास्त झालं होतं. अनुराधाबाई प्रत्येक वेळी आपला हिशोब हातात घेऊन बसायच्या. 1,500 रुपये स्वतःसाठी ठेवायच्या, ज्यात रेशन, औषधं आणि लहानसहान खर्च त्यांनाच चालवायचे होते. बाकीचे सगळे पैसे त्या व्यवस्थित आपल्या पाकिटात ठेवून श्यामा काकी आणि गुप्ताजींकडे घेऊन जायच्या. एके दिवशी गुप्ताजींनी पैसे घेताना म्हटलं होतं, ताई, एवढ्या प्रामाणिकपणे लोक EMI पण भरत नाहीत. अनुराधाबाई फक्त हलकेसे हसल्या. त्या बोलू शकल्या नव्हत्या की हा प्रामाणिकपणा नाही तर एक मजबुरी आहे माझी, जे का आईला मुलांकडून आशा सोडूनही मेहनत करायला भाग पाडते. अनुराधाबाईंना काम करताना 5 महिने झाले होते आणि या काळात घरात काहीच बदललं नव्हतं. प्रभाकरराव अजूनही तसेच होते. दिवसा दुकान आणि रात्री ती शिवीगाळ दारूची बाटली. शीतल आता अधिक मोठ्याने बोलू लागली होती. कधी कधी राहुले आईकडे पाठ फिरवत असायचा. रुची अजूनही आपल्या खोलीत जास्तच राहत आहे. शब्द अजूनही अपूर्ण होते, पण चेहऱ्यावर मेकअप नेहमी पूर्ण असायचा. फक्त एक प्रमोद होता, जो अजूनही शांत होता. जेव्हाही तो दारू पिऊन लटपटत घरी यायचा, तेव्हा अनुराधाबाईंचं मन ओढून सांगायचं, काश त्या दिवशी मी रुचीला स्वीकारण्यात घाई केली नसती. पण आता काहीच बदलता येत नव्हतं. आता अनुराधाबाईंकडे फक्त पश्चातापाची राख होती. ती ज्या रोज आपल्या अश्रूंनी भिजवत असत. आणि मग एक दिवस अनुराधाबाईंना अचानक खूप ताप आला. शरीर थरथरत होतं, कपाळ तापत होतं. मनात फक्त हीच काळजी होती, आज जर कामावर नाही गेले तर ते लोक काय म्हणतील? कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील? पण शरीराने साठ सोडली होती.
पहिला दिवस, मग दुसरा, मग 5 दिवस निघून गेले आणि अनुराधाबाईंची तब्येत ठीक झाली नाही. परिणाम असा झाला की काम देणाऱ्याने दुसऱ्या बाईला कामावर ठेवलं. कारण गरजेच्या वेळी कोणीही वाट पाहत नाही. आता ती पिशवी जी कधी अपेक्षांनी भरलेली होती, खऱ्या अर्थाने रिकामी झाली होती. अनुराधाबाई शांतपणे आपल्या खोलीत पडून राहायच्या. कधी छताकडे पाहायच्या, तर कधी आपल्या थरथरणाऱ्या हातांकडे पाहायच्या, ज्या हाताने त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला होता. अनुराधाबाई पलंगावर पडून होत्या. शरीर अजूनही तापत होतं. कपाळ जणू आग ओकत होतं. श्वासही आता हळूहळू थकून चालला होता. झोप आली तरी टोमण्यांचे आवाज तिला भेदून टाकत होते. बाहेर स्वयंपाकघरात शीतल गॅसवर फोडणी देताना फोनवर आपल्या आईशी मोठ्या आवाजात बोलत होती. काय सांगू ग आई, हैराण झाली मी. म्हातारपणात लोकांना घरात झाडू पोछा करायला कुणी सांगितलं होतं. आता बघा 2 पैशांसाठी जीव धोक्यात घातलाय त्यांनी. अरे आराम करायला फक्त बहाणा हवा आहे यांना, दुसरं काही नाही. अनुराधाबाई ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले, पण तापाने थरथरण्या हातांनी अश्रू पुसताही येत नव्हते. बाजूला ठेवलेल्या पाण्याची बाटली उचलणं सुद्धा त्यांना एखाद्या डोंगरात चढण्यासारखं वाटत होतं. त्यांनी हळूच डोळे मिटून घेतले. कदाचित थोड्या वेळासाठी वेदना कमी होतील या विचाराने, किंवा कदाचित कोणी पाहू नये म्हणून. एका आईची इतकी असहाय्य व्यवस्था. बाहेर शीतलचा आवाज अजूनही घुमत होता. आणि वरतून विजेचं बिल, रेशन सगळं माझ्याच डोक्यावर आहे का, असं म्हणून शीतल फोनवर बोलता बोलता आपल्या खोलीत निघून गेली. आत पलंगावर अनुराधाबाईंच्या डोळ्यातून शांतपणे 2 अश्रू ओघळले, पण त्यांचा हुंदका आजही तितकीच शांत होता, जसं त्यांचं आयुष्य जे शांतपणे तापत होतं, धगधगत होतं, पण कोणाला जाणवत नव्हतं. रोजची तीच ओरड, तेच अपशब्द, तेच टोमणे, तीच उपेक्षा आता त्यांच्या कानांनी नव्हे तर आत्म्याला लागत होती. रात्रीचे 9 वाजले होते. अनुराधाबाई फक्त स्वयंपाकघरातली कामं आवरत होत्या की अचानक दरवाजावर जोरदार थाप पडली. अनुराधाबाईंनी दरवाजा उघडला. समोर श्यामा काकी उभ्या होत्या. चेहरा रागाने लाल झालेला, आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा जग्गू होता. काकीने कोणत्याही भूमिकेशिवाय तिखट स्वरात म्हटलं, बघ अनुराधा, आता खूप झालं हा. मला माझे पैसे हवेत, आणि हो, पूर्ण व्याजासहित. अनुराधाबाई गोंधळून म्हणाल्या, काकी फक्त थोडा वेळ द्या. सध्या थोडी अडचण आहे, माझं काम पण सुटलं आहे. काकीने मध्येच त्यांचं बोलणं तोडलं आणि म्हणाल्या, आता वेळेचा रट्टा लावू नकोस. जर पैसे दिले नाहीस तर समजून घे, आता मी माझा मार्ग अवलंबणार. तिकडे जग्गू तो त्याच्या आईपेक्षा जास्त रागात होता. समोर येऊन म्हणाला, आणि जर सरळ मार्गाने रक्कम दिली नाहीस ना, तर बघून घे आम्ही काय करू शकतो. त्यांचं बोलणं अजून पूर्णही झालं नव्हतं की आतून लटपटत प्रमोद बाहेर आला. दारूच्या नशेत झुलत तो म्हणाला, हे काय बोलतेस तू? प्रमोद गुरकावला. काय करशील तू? माझं घर आहे, माझी आई आहे. पुन्हा तोंड उघडलं ना तर. आणि त्या क्षणी प्रमोदने जग्गूला जोरदार थप्पड मारली. जग्गू तरी कुठे शांत बसणार होता. बोलणं हाणामारीपर्यंत पोहोचलो. अनुराधाबाई ओरडल्या, अरे कुणीतरी थांबवा यांना. पण त्यावेळी घरात राहुल नव्हता, आणि प्रभाकर राव नशेत धुंद होऊन त्यांच्या खोलीत पडले होते, ज्यांना काहीच फरक पडत नाही. गल्लीत आवाज ऐकून शेजारी बाहेर आले. कुणी मध्यस्थी केली तर कुणी मजा पाहिली. श्यामा काकी गोंधळून ओरडल्या, अनुराधा, आता बघ मी तुझं काय करते. व्याजाचं काय, तू आपल्या इज्जतीला मुकशील. त्याचवेळी शीतल जी छतावर होती, तिला जेव्हा हे कळलं तेव्हा ती धावत आली आणि रागाने म्हणाली, खूप झालं काकी, आता एकही शब्द जास्त बोललीस ना तर चांगलं होणार नाही. लोकांनी मध्यस्थी करून त्या दिवशी भांडणं शांत केलं. शीतल आपल्या सासूला आत घेऊन गेली, पण अनुराधाबाई फक्त उभ्या राहिल्या. डोळ्यातून वाहणारी शांतता आणि आतून वाहणारं वादळ घेऊन त्या शांत राहिल्या. त्या रात्री अनुराधाबाईंच्या आयुष्यातून झोप जणू कायमची निघून गेली होती. त्या पलंगावर पडल्या होत्या, पण डोळे मिटत नव्हते. खोलीत हलका प्रकाश होता. खिडकीतून बाहेरचा अंधार डोकावत होता, आणि आत त्यांच्या मनातला अंधार त्याहूनही जास्त कडत होता. श्वास चालू होते, पण जणू त्यांचं आयुष्य थांबलं होतं. ना कोणते अश्रू ओघळले, ना कोणती आर्त हाक निघाली. फक्त एक गाढ शांतता होती, जी त्यांच्या एकांतपणावर ओढत होती. मी खरोखरच एकटी झाली आहे का? त्यांच्या मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचारला. आता ना पती सहानुभूती दाखवणार राहिला, ना मुलगा समजूतदार, ना सुनासोबत आहे, ना आयुष्यात खरा कोणी सोबती आहे. पण एक काळ होती जेव्हा प्रत्येकजण त्यांचं म्हणणं ऐकत होता. आता तर जणू त्यांच्या भावना ऐकणारे कुणी उरलं नव्हतं. त्यांचे डोळे उघडे होते, पण त्या दुसऱ्याच एका खोलीत बुडाल्या होत्या. प्रत्येक रात्र आता त्यांच्यासाठी एक शिक्षा बनली होती, ज्यात झोप नव्हती, फक्त प्रश्न होते. मी इतकी वाईट नव्हती, मग माझ्या आयुष्यात इतका अंधार का भरला आहे? रात्र अशीच गेली, आणि अनुराधाबाई फक्त कुशी बदलत राहिल्या, एका उत्तराच्या शोधात.
जे कदाचित आता फक्त शांततेकडे होतं. सकाळची सुरुवात सामान्य दिवसासारखी नव्हती. अनुराधाबाई जशा उठल्या तसे अंथरुणावर अंगणातून जोरदार आवाज येत होते. स्वयंपाकघरापाशी उभ्या असलेल्या शीतल आणि रुची एकमेकांशी वाद घालत होत्या. रोज मलाच उठावं लागतं, भाजी पण आण, पोळी पण बनव आणि वरतून टोमणे पण ऐक, रुची तिच्या तोतड्या आवाजात म्हणाली. मग तुला कोण म्हणते राणी बनायला? घर चालवता येत नाही आणि वरतून जीप चालवते? शीतलही चिडली. अनुराधाबाईंनी जसं हे ऐकलं तसं त्या लगेच बाहेर आल्या. बस करा आता, रोज हे भांडणं का? हे घर आहे, आखाडा नाही. पण शीतलला तर जणू खूप दिवसांचा राग काढायचा होता. तिने मागे वळून तिखट स्वरात म्हटलं, बोलू नका सासूबाई तुम्ही मध्ये. सगळ्या संकटाचं मूळ तुम्हीच आहात. जर बेश शहाणपणा दाखवला असता तर आज कर्जदार आपल्या डोक्यावर नसते. तुम्हीच तर अशा तोतड्या सुनेला घरी घेऊन आलात. अनुराधाबाई जणू सुन्न झाल्या. त्या काही शांत राहिल्या. मग जेव्हा बोलायला शब्द मिळाली नाहीत तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या साडीचा पदर ठीक केला. हळूच एक पिशवी उचलली आणि काही न खाता पिता घरातून निघाल्या. कोणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांची पावलं हळू होती, पण मनात वादळच चालू होतं. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसायलाही त्यांना फुरसत नव्हती. रस्त्यावर येताच उन्हाची तीक्ष्ण किरणं त्यांच्या चेहऱ्यावर पडली, पण त्यापेक्षा जास्त तीक्ष्ण ते शब्द होते जे त्यांच्या हृदयात घुमले होते. खरोखरच या परिस्थितीला मीच जबाबदार आहे का? त्यांनी स्वतःला विचारलं, पण उत्तरादाखल फक्त शांतता होती. घरातला गोंधळ अजूनही त्यांच्या कानात घुमत होता. सुनांचं भांडणं, टोमणे, मग तो अपमान जो आता सहनशक्तीच्या पलीकडचा झाला होता. त्या सरळ चालत राहिल्या. गल्लीच्या वळणावर जाऊन त्यांनी एका ऑटो रिक्षावाल्याला थांबून विचारलं, करोल बागला जाशील का दादा? त्यांनी हळू आवाजात विचारलं. ऑटो रिक्षावाल्याने मान हलवली आणि त्या शांतपणे ऑटो रिक्षात बसल्या. ऑटो रिक्षाच्या सीटवर बसतात जणू पाठीवरचं ओझं थोडं उतरलं होतं, पण मनातलं ओझं अधिक जड होत चाललं होतं. ते रस्ते, ती वळण, सगळं पाहिलेलं तरी डोळे भरलेले होते. सुमारे 20 मिनिटांनंतर ऑटो रिक्षा थांबली. शोभा दिदींच्या घरासमोर. अनुराधाबाईंनी पदर नीट केला आणि थरथरत्या हाताने दरवाजाची घंटी वाजवली. काही क्षणात दरवाजा उघडला. समोर शोभाजी उभ्या होत्या. आणि अरे अनुराधा, तू यावेळी सगळं ठीक आहे ना? शोभाजीने आश्चर्याने विचारलं. अनुराधाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहरा सावरत त्या फक्त एवढंच बोलल्या, दीदी तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती म्हणून सकाळी लवकरच आली आहे. शोभाजी सगळं समजल्या. आणखी काही न विचारता त्यांनी अनुराधाबाईंचा हात पकडला आणि त्यांना आत घेऊन गेल्या. शोभाजीने अनुराधाबाईंना सोफ्यावर बसवलं आणि स्वयंपाकघराकडे जात म्हणाल्या, तू बस, मी चहा ठेवते. थंडी पण वाजत असेल. त्याचवेळी आतून त्यांची सून रमा बाहेर आली. तिच्या हातात एक बॅग होती. कदाचित ऑफिसला जाण्याची तयारी होती. पण जशी नजर अनुराधाबाईंवर पडली तिचा चेहरा फुलला. अरे मावशी, तुम्ही आलात? रमा लगेच पुढे येऊन अनुराधाबाईंच्या पाया पडली. अनुराधाबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटलं, सुखी राहा बेटा. रमा म्हणाली, खूप चांगले केलं मावशी, तुम्ही आलात. आता मी तुम्हाला इतक्या लवकर परत जाऊ देणार नाही. अनुराधाबाई हलकेच हसत म्हणाल्या, पण तू तर ऑफिसला जाण्याच्या तयारीत होतीस ना? रमाने बॅग टेबलावर ठेवत म्हटलं, तुमच्यासाठी तर आज सुट्टी घेईन मावशी. तसे असे चांगले क्षण रोज रोज येत नाहीत. तेव्हा अनुराधाबाई विचारतात, कुमार दिसत नाहीये? तेवढा शोभाजींनी 2 कप चहा आणून समोर ठेवले. मग म्हणाले, कुमार लुधियानाला गेलाय ऑफिसच्या कामामुळे. त्याला जेव्हा कळेल तेव्हा तोही खूप आनंदी होईल. आणि पाहिलं तुझ्या येण्याने घरात कशी रौनक आली आहे. तेव्हा आतून रमाची दोन्ही मुलं धावत आली. अनुराधा मा आली. दोघी त्यांना मिठी मारली त्यांनी. अनुराधाबाईंचे डोळे पाणवले. पण यावेळी अश्रू दुःखाचे नव्हे तर समाधानाचे होते. या माझ्या बाळांनो, तुम्ही माझा जीव आहात. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतलं. तो क्षण जणू काही काळासाठी सगळं काही ठीक करून गेला होता. घरात हास्य घुमू लागलं होतं. मुलांची किलबिलाट, रमांची आपलेपणाची बोलणी, शोभाजींचं प्रेम. खूप दिवसांनी अनुराधाबाईंना असं वाटलं जणू त्या खऱ्या अर्थाने घरी आल्या आहेत. गप्पांच्या ओघात जेव्हा मनाचे पदर उघडले तेव्हा अनुराधाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी शांतपणे पाहणारी शोभाजींची सून पाण्याची वाटी घेऊन आली आणि हसून म्हणाली, मावशी, आधी हे पाणी प्या. तुम्ही इथे अजिबात एकट्या नाही आहात. अनुराधाबाईंचे डोळे भरलेलेच होते. तेव्हा शोभाजींनी त्यांना मिठी मारत म्हटलं, आता कुठेच जाऊ देणार नाही मी तुला. तू फक्त माझ्याकडे राहा. इथे तुला काही त्रास होणार नाही. अनुराधाबाईंनी थरथरत्या आवाजात मान हलवली. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांना इतक्या सच्चेपणाने आधार दिला होता. सकाळी जेव्हा अनुराधाबाई शोभा दिदींच्या घरी पोहोचल्या होत्या तेव्हा त्यांनी विचार केला नव्हता की अख्खा दिवस असाच निघून जाईल.
सकाळची संध्याकाळ कधी झाली त्यांना स्वतःलाही कळलं नाही. मनातलं ओझं शोभाजींशी बोलून थोडं हलकं झालं, पण डोळ्यातील ओलावा अजूनही तिथेच होता. संध्याकाळ होताच राहुलचा फोन आला. आई घरी नाही का? तिथे आली आहे. शोभाजींनी परिस्थिती सांभाळत म्हटलं, अरे कुठेतरी निघून गेली असेल, थोड्या वेळाने येईल. मग थोड्या वेळाने प्रमोदचा फोन आला. त्याने तोच प्रश्न विचारला, मावशी आई तुमच्या घरी आहे का? सकाळपासून बाहेर आहे, काही न खाता कुठे गेली असेल? शोभाजी काय बोलणार त्याने अनुराधाबाईंनी त्यांचा हात पकडून मान हलवली. सांगू नको, थोडे दिवस शांतता हवी आहे एवढंच. शोभाजींनी जड अंतकरणाने खोटं बोललं. नाही बेटा, अनुराधा इथे तर आली नाही. कदाचित एखाद्या नातेवाईकांकडे गेली असेल. शोभाजीने असं म्हणताच प्रमोदने फोन ठेवला. रात्रीचे बरोबर 10 वाजले होते. सगळे जेवण करून उठलेच होते की दरवाजाची घंटी वाजली. रमाने दरवाजा उघडला तर प्रमोद उभा होता. त्याच्या डोळ्यात काळजी होती, कपाळावर आठ्या होत्या. आई इथेच आहे ना? त्याने थेट प्रश्न केला. मग तो आत आला. अनुराधाबाईच्या आतच बसल्या होत्या. घाबरल्या, काही क्षण शांत राहिल्या. पण आई तरी आपल्या मुलापासून किती वेळ लपून राहू शकते? हळूहळू त्या गॅलरीतून बाहेर आल्या. खोलीत आल्यावर आई आणि मुलाचे डोळे जोडले. प्रमोदचे डोळे भरून आले. आई फक्त एवढं सांग की मी इतकी मोठी चूक केली का की तू मला न सांगता निघून आलीस? पण अनुराधाबाई आत शांत होत्या. त्यामुळे शोभाजी आल्याने कठोर पण प्रेमळ आवाजात म्हणाल्या, बेटा रोज दारू पिऊन घरी परतणं हा काही उपाय आहे का? प्रमोदने मान खाली झुकवली. शोभाजी पुन्हा म्हणाल्या, आई तुझी तशीच किती दुःखी आहे आणि तू तिला आणखी त्रास देत आहेस. एकतर कर्जदार दिवस दरवाजावर उभे असतात, वरतून घरात रोजची भांडणं. मग त्यांनी थोडा वेळ थांबून रागाने म्हटलं, तुझं आयुष्य बरबाद करायचं असेल तर कर, पण तुझ्या आईचं आयुष्य का न बनवत आहेस? तिला शांततेचे 2 क्षण मिळायचा हक्क नाही का? तुला माहीत आहे या वयात ती बाहेर काम करायला जाते. कुणासाठी? तर फक्त तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी ना? प्रमोदचे डोळे आता खरोखरच भरून आले होते. आईला भेटायला आला होता, पण आता त्याला कळलं होतं की तो कुठे चुकत आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, आई मला माफ कर. अनुराधाबाईंच्या पामण्याही भिजल्या, पण त्याने अजूनही काहीच म्हटलं नाही. फक्त आपली नजर दुसरीकडे वळवली. हृदयात जे तुटलं होतं ते एका मुलाच्या अश्रूने कदाचित थोडं जोडलं जात होतं. तेवढ्यात रमा ताटात जेवण घेऊन आली आणि हळूच म्हणाली, प्रमोदजी जरा थोडं खाऊन घ्या. दिवसभर काहीच खाल्लं नसेल तुम्ही. पण प्रमोदने हात जोडून म्हटलं, नाही बहिणी, मन नाहीये. आईला पाहिलं, आता मन भरलं. मग आईकडे वळून हळू आवाजात म्हणाला, आई तू फक्त घरी चल. मी कधीही दारूला हात लावणार नाही. तुझं वचन आहे. अनुराधाबाईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. एका आईच्या हृदयात उठणारी ममतेची लाट दिसली. हलक्याशा हास्यासह त्या म्हणाल्या, हो जाईन बेटा. 2 दिवस थांबायला दे. इथे थोडी शांतता मिळाली आहे. तू जा, मी येईन. प्रमोदने काहीच म्हटलं नाही. फक्त हळूच दरवाजातून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. स्वयंपाकघरात चहाचा सुगंध दरवळत होता. अनुराधाबाई बैठकीच्या सोप्यावर बसल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर कित्येक महिन्यांनी समाधानाची एक झाक दिसत होती. रमा त्यांच्या जवळ येऊन बसली. मावशी, आज तुम्हाला खूप शांत वाटत असेल ना? रमाने हसत विचारलं. अनुराधाबाईंनी हलक्याशा हास्यासह म्हटलं, बेटा शांत तर आयुष्यातून जणू निघूनच गेली आहे. पण दिदीचं घर आणि तुम्ही मनाला शांतता देता. मग हळूहळू त्यांच्या मनात साठलेला गुबार बाहेर पडला. माहिती आहेच रमा, घरात 2-2 सुना आहेत, पण स्वयंपाकघराचा दरवाजा जणू फक्त माझ्यासाठीच उघडतो. रोजची भांडणं, छोट्या छोट्या गोष्टींवर तोंड वाकडं करणं, टोमणं मारणं. मी काही बोलले तर जुन्या विचारांची म्हणून बाजूला करतात. एवढंच ऐकतात. शोभाजी म्हणाल्या, ही अशी अवस्था आहे तिथे. तू हे सगळं कसं सहन करतेस अनुराधा? रमाचा चेहरा रागाने लाल झाला. ती विचार करू लागली, अशा सुना कोणत्या सुना मिळाल्या आहेत त्यांना? मग अनुराधाबाईंचे डोळे थोडे पाणावले आणि त्या म्हणाल्या, मला अजूनही जेवण माझ्या हातानेच बनवावं लागतं. सुना एकमेकीकडे पाहत राहतात. कोण आधी उठणार? आणि जेव्हा मी काही म्हटलं की टोमणे मारतात. तुमच्यामुळेच तर हे दिवस पाहावे लागत आहेत. थोड्या वेळ खोलीत शांतता राहिली. फक्त घड्याळाचे टिकटिक आवाज ऐकू येत होती. दुपारी अनुराधाबाई खिडकीजवळ बसल्या होत्या. यश आणि सिम्मीच्या आठवणीत त्यांचे डोळे ओलावले होते. तेव्हा स्वयंपाकघरातून येणाऱ्या तूप आणि वेलचीच्या गोड सुगंधाने त्यांचे लक्ष वेधून घेतलं. काही क्षणात रमा हातात स्टीलची छोटी थाळी घेऊन त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, मावशी मला माहीत आहे की तुम्हाला शिरा खूप आवडतो. आज तुमच्यासाठीच बनवला आहे, गरम गरम बनवला आहे. आधी हा खाऊन घ्या, मग आरामात झोपा. अनुराधाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. संध्याकाळ होता. स्वयंपाकघरात कढईत तळलेल्या भजींचा सुगंध पसरला. शोभाजींनी प्रेमाने म्हटलं, अनुराधा, आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे. कढी, भात आणि सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या. आठवतंय ना? लहानपणी तू कशी 2-2 वाट्या कढी पिऊन जायचीस? अनुराधाबाई हसत म्हणाल्या,
अरे दीदी, तू अजूनही विसरली नाहीस? संध्याकाळच्या त्या ताटात फक्त चव नव्हती, त्यात प्रेम, आदर आणि आपलेपणा होता, जो त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात कधीच मिळाला नव्हता. अनुराधाबाईंनी त्यांना त्यांच्या बहिणीच्या घरी येऊन 2 दिवस झाले होते. वातावरण चांगलं होतं, शांत होतं. पण तरी त्यांना चैन पडत नव्हतं. शोभाजी हळूच जवळ आल्या आणि म्हणाल्या, "काय झालं अनुराधा? तुला काही अस्वस्थ वाटत आहे का?" अनुराधाबाईंनी एक खोल श्वास घेतला, मग हळू आवाजात म्हणाल्या, "खूप झाला आराम दीदी. आता मन नाही लागत माझं इथे. मी आई आहे आणि आई कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांपासून दूर राहू शकत नाही. कालपासूनच मन बेचैन आहे. यश आणि सिम्मीची आठवण येत आहे. ते माझ्या मांडीवर बसायचे ना, मग तेच सगळं डोळ्यासमोर येतंय माझ्या, फिरतंय माझ्या." शोभाजींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. "आणखी काही दिवस इथेच राहून जा. तिथे तर रोजचा तोच तणाव, त्याच अडचणी." अनुराधाबाईंनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, "पण दीदी, घर माझी वाट पाहत आहे ना गं, मला जायला पाहिजे. राहुलची काळजी शीतल घेईलच, पण प्रमोद, त्याची बायकोही अशी आहे की ती स्वतः खाऊन घेते आणि त्याला विचारतही नाही. माझा प्रमोद माझ्याशिवाय अपूर्ण आहे." शोभाजी शांत झाल्या. काय बोलणार होत्या? त्यांना सगळं माहीत होतं. मग थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, "ठीक आहे, तर उद्या मला डॉक्टर वंदनाकडे जायचं आहे. ते तुझ्या घराजवळच आहे. मी स्वतः तुला सोडेन. पण आजचा दिवस आणखी थांब गं इथे." अनुराधाबाईंनी मग हळूच मान हलवली. "नाही दीदी, आता आणखी थांबू शकणार नाही मी. मन बेचैन झालंय माझं. जावंच लागेल." शोभाजींनी मग काहीच म्हटलं नाही. फक्त एक मोठा श्वास घेतला आणि आपल्या बहिणीला रिक्षापर्यंत सोडायला निघाल्या. मग जशा अनुराधाबाई रिक्षात बसल्या, शोभाजींनी रिक्षात बसलेल्या आपल्या बहिणीचा पदर नीट केला, सावरला आणि म्हटलं, "बघ, जास्त विचार करू नकोस आणि काही अडचण आलीस तर लगेच फोन कर मला." अनुराधाबाई हसल्या, पण ते हसू कुठेतरी खोल दडलेल्या वेदनांना लपवत होतं. रिक्षा चालू झाली. शोभाजी खूप वेळेपर्यंत दूर जाणाऱ्या रिक्षाकडे पाहत राहिल्या. संध्याकाळचे 7 वाजले होते. अनुराधाबाई आपले बहीण शोभाजीच्या घरातून निघताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होत्या. उद्या 10 तारीख आहे आणि काकी उद्या परत येईल. काय होईल? जर शोभा दादी दीदींकडे असती तर त्यांच्याकडूनच मागितले असते. अनुराधाबाईंचं मग आतून मन खूप जड झालं होतं. आणि जशा त्या घरी पोहोचल्या, पाहिलं तर शीतल दरवाजावर कुणी उभी कोणाशी तरी बोलत होती. अनुराधाबाईंना पाहताच शीतलने तिखट स्वरात म्हटलं, "सासूबाई, मन भरलं वाटतं तिथून. इतक्या लवकर आलात? मला तर वाटलं होतं शोभा मावशी तुम्हाला कायमचं ठेवून घेतील की काय तिकडे." अनुराधाबाई तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे घरात गेल्या. तिथे त्यांचा नातू खेळत होता. अनुराधाबाईंनी जसं आपलं नातू यशला मांडीवर घेतलं, तसं त्यांचं मन भरून आलं. त्यांनी त्याला प्रेमाने चुंबन घेतलं, जवळ घेतलं. तेव्हा छोटीशी सिम्मी धावत आली आणि मोठ्या प्रेमाने म्हणाली, "आजी, तुम्ही कुठे गेला होतात? मला तुमच्याशिवाय झोप येत नव्हती, करमत नव्हतं मला इकडे." अनुराधाबाईंनी दोन्ही मुलांना, नातवंडांना जवळ घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. त्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या. जणू तेच त्यांच्या आयुष्याची शेवटची आशा होती. काही वेळ मुलांसोबत घालवून त्या स्वयंपाकघराकडे वळाल्या. जशा त्या आत पोहोचल्या, स्वयंपाकघराची अवस्था पाहून त्यांचं हृदय वाट बसलं. त्यांच्या डोळ्यात राग आणि हतबलतेचं मिश्रण तळलं. सिंकमध्ये भांडी भरलेली होती. गॅसवर तेलाचा जाड थर जमा झाला होता आणि जमिनीवर पीठ आणि भाजीचे शिंतोडे इकडे तिकडे पसरलेले होते. स्वयंपाकघरात वास इतका येत होता की श्वास घेणं कठीण होत होतं. मनातल्या मनात त्या विचार करू लागल्या, हे तेच घर आहे का ज्याला मी कित्येक वर्षापासून आपल्या हाताने जपलं होतं? हे तेच स्वयंपाकघर आहे का जिथून रोज सुगंध येत होता? मग त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली, "रुची, ए रुची!" रुची हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर आली. केस विस्कटलेले, हातात मोबाईल आणि चेहऱ्यावर तोच उद्धट भाव होता. "काय झालं? कशाला ओरडत आहात?" तिने आपल्या तोतड्या आवाजात म्हटलं. तिच्या उद्धटपणामुळे अनुराधाबाई आणखीन भडकल्या. त्यांनी बोट उंचावून म्हटलं, "ही काय अवस्था करून ठेवली आहे स्वयंपाकघराची? एवढी घाण पसरवली आहे स्वयंपाकघरात. वरतून ही तुझी जीभ. हे घर आहे का एखादं हॉटेल? गॅस तसंच का सोडून दिला आहेस? आणि ही भांडी का नाही धुतलीस? वासाने श्वास कोंडत आहे." रुचीने कोणताही संकोच न करता उत्तर दिलं, "सगळं काही मीच करू का? जेठानी म्हणजेच माझी मोठी जाऊबाई पण आहेत ना, त्यांनाही सांगा, त्याही जेवण बनवतात. सगळं काय माझ्यावरच टाकून द्याल का?" एवढा ऐकताच अनुराधाबाईंचा चेहरा पांढरा पडला. रागाने थरथरत त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण जणू शब्द घशातच अडकले. तेव्हा आतून शीतल रागाने येत म्हणाली, "काय बोलतेस तू रुची? घाण मी केली आहे का? मी जेव्हाही जेवण बनवते तेव्हा साफसफाई करूनच स्वयंपाकघर सोडते.
मी तुझ्यासारखी नाही की सगळं काही घाण सोडून देते इथेच. आधी जा तुझी खोली बघ. व्यवस्थित आवरत पण नाही. स्वयंपाकघराच्या साफसफाईची गोष्टी करतेयस तू. रुची हे सगळं ऐकून चिडली. जेठेने आता हे जास्त होत आहे. मी काहीच बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला दाबून टाकावं. ती आपल्या तोतड्या आवाजात बोलली. ते ऐकून शीतलने टोमणा मारत हसून म्हटलं, आधी बोलायला तर शिक नीट, तोतडी कुठली. हे ऐकताच अनुराधाबाईंचा धीर सुटला. त्यांचा चेहरा रागाने लाल बुंद झाला. त्यांनी दोघींकडे रागाने पाहत एक कठोर आवाजात म्हटलं, बस करा तुम्ही दोघी आता. एकही शब्द जास्त बोलू नका. जा निघून जा आपापल्या खोल्यांमध्ये. करेन मी एकटीच सगळं काम. पण आता तुमचं हे रोजचं भांडण सहन करणार नाही. अनुराधाबाई बोलल्यावर दोन्ही सुना कुरकुरत आपापल्या खोलीत निघून गेल्या. अनुराधाबाई स्वयंपाकघराच्या दारात उभ्या राहिल्या. डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. मनातल्या मनात त्यांनी विचार केला, मी या घरात कशासाठी परत आली आहे? कोणासाठी आली मी? फक्त रोजचा अपमान ऐकण्यासाठी का? त्यांच्या जाताच अनुराधाबाईंनी एक खोल श्वास घेतला. सुना जाताच अनुराधाबाईंनी एक खोल श्वास घेतला आणि आपल्या साडीचा पदर कमरेला खोचून स्वयंपाकघराच्या साफसफाईला लागल्या. त्यांना सगळं व्यवस्थित करायला 1 तास लागला. थकल्यामुळे शरीर साथ देत नव्हतं. आता 8:30 वाजले होते. स्वयंपाकघर स्वच्छ झालं होतं, पण जेवण तयार नव्हतं. शीतल आणि रुची अजूनही आपापल्या खोलीत आरामात बसल्या होत्या. थोड्याच वेळात प्रभाकरराव घरी परत येतील आणि जर जेवण तयार नसेल तर ते पुन्हा घर डोक्यावर घेतील, याची कुणालाही काळजी नव्हती. अनुराधाबाईंनी विचार केला, आता काहीतरी करावंच लागेल. त्यांनी फ्रीज उघडला तर पाहिलं की कालचं चिकन ठेवलेलं होतं. त्यांनी ते व्यवस्थित गरम केलं. तव्याला गॅसवर ठेवलं, मग कणकेत थोडं पाणी मळून मळायला सुरुवात केली. कणकेच्या हळूहळू 4 त्या पोळ्या त्यांनी लाटल्या. 2 त्यांच्या पतीसाठी आणि 2 स्वतःसाठी. तेव्हा मागून सिम्मी आणि यश धावत आले. आजी भूक लागली का आम्हाला? अनुराधाबाईंनी थकलेल्या अवस्थेतही हसत म्हटलं, तुम्ही दोघे बसा, मी आता तुमच्यासाठी साखरेचा पराठा बनवते. मुलं आनंदाने टाळ्या वाजवत तिथेच बसली. अनुराधाबाईंनी लगेच पराठे तयार केले आणि त्यांना आपल्या हाताने प्रेमाने भरवू लागल्या. सिम्मीने पहिला घास तोंडात टाकलाच होता की मागून शीतल तिथे आली. तिने दोन्ही मुलांना झटक्यात उचललं आणि सिम्मीकडे रागाने पाहत म्हटलं, जेव्हा बघावं तेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते, चला उठा इथून. सिम्मी भीतीने पराठा तिथे सोडून उठली. अनुराधाबाईंनी थरथरत्या आवाजात म्हटलं, सून निदान त्या मुलांना जरी जेवण खाऊ दे तिला. शीतल रागाने वळाली आणि म्हणाली, तुम्हीच तर त्यांना बिघडवलं आहे. प्रत्येक गोष्टी त्यांच्यामध्ये मध्ये हो मिसळता तुम्ही. आता पुरं झालं सासूबाई. अनुराधाबाईंना काहीतरी म्हणायचं होतं. सुनबाई हे पराठे. शीतलने त्यांच्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही खा किंवा कचऱ्यात टाका, मला काय. तिच्या कठोर बोलण्यामुळे अनुराधाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी ताटाकडे पाहिलं. मुलं उपाशीच निघून गेली. हे पाहून त्यांचं हृदय आणखी उजळ झालं. त्या अजून विचार करत होत्या की दरवाजाच्या चौकटीतून लटपटणाऱ्या पावलांचा आवाज आला. प्रभाकरराव नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत होते. जसे आत घुसले तसे मोठ्याने ओरडले, आलीस का तू? कुठे पळून गेली होतीस आणि आता का परत आली आहेस घरात? आपली इज्जत घालवायला? अनुराधाबाईंनी एकही शब्द म्हटला नाही. शांतपणे ताटात जेवण वाढलं, जशी रोजची सवय होती. प्रभाकरराव शिव्या देत राहिले, तोंड चालवत राहिले आणि ताटात हात मारत राहिले. इकडे अनुराधाबाई स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभ्या राहून ओल्या पदराने शांतपणे आपले अश्रू पुसत राहिल्या. रात्र अधिक गडद होत होती. घरात आवाज होता, गोंधळ होता, पण अनुराधाबाईंच्या आत एक विचित्र शांतता वाढत होती. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. घरात शांतता पसरली होती. फक्त भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक आवाज चालू होता. अनुराधाबाईंनी अजूनही जेवण केलं नव्हतं. विचार केला होता की मुलगा येईल तेव्हा त्यांच्यासोबत जेवेन. पण जेव्हा प्रमोद दरवाजातून आत आला तेव्हा त्याची लटपटती चाल, लाल डोळे आणि श्वासातून येणाऱ्या दारूच्या वासाने सगळं काही सांगितलं. ते लगेच पुढे झाले आणि पडणाऱ्या मुलाला सावरलं, तू तर म्हणाला होतास की सगळं काही सोडून देशील ना? त्यांचा आवाज थरथरत होता. प्रमोद आईच्या मांडीवर डोकं ठेवताच धाय मोकळून रडू लागला. आई तू आलीस? आता सगळं काही ठीक होईल. मी सगळं सोडून देईन बघ. मी वचन देतो तुला. मग थोडा थांबून म्हणाला, आई मी पैशांची व्यवस्था पण केली आहे. आता कोणतीही काळजी नाही. पण अनुराधाबाई फक्त त्याच्या डोळ्यात पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ना आशा ना विश्वास. कारण त्यांना माहीत होतं की नशेत केलेल्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो. आणि खोट्या वचनांनी आणि विश्वासाची जमीनही हिरावून घेतली होती. त्या उठल्या, शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि आपल्या ताटात 2 पोळ्या आणि थोडी भाजी ठेवून आणली. प्रमोद तिथे जमिनीवर बसून राहिला आणि आई शांतपणे कोपऱ्यात बसून अश्रूंसोबत घास गिळत राहिली.
घरात रात्र अधिक गडद झाली होती, पण अनुराधाबाईंच्या मनातील अंधार त्या रात्रीपेक्षाही खूप जास्त गडद होता. सकाळी बरोबर 7 वाजले होते. रोजच्याप्रमाणे अनुराधाबाई उठल्या. शांतपणे स्वयंपाकघरात काम करू लागल्या. आपल्या पतीसाठी नाश्ता बनवला. जेव्हा ते दुकानासाठी निघून गेले, तेव्हा त्यांनी घरातलं थोडं आवरण्यास सुरुवात केली. बस एका आईच्या दिवसाची सुरुवात झाली होती. अशा आई माझ्या ओझ्यासोबत तिकडे शोभाजी सकाळी डॉक्टर वंदनाच्या क्लिनिकमध्ये पोहोचल्या, पण डॉक्टर अजून आला नव्हता. त्यांनी विचार केला, अनुराधाला का भेटू नये? घर जवळच तर आहे. बस याच विचाराने त्या आपल्या बहिणीच्या घराकडे निघाल्या. पण जशा त्या दरवाजावर पोहोचल्या, तसं जे दृश्य पाहिलं ते त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. शीतल आणि रुची अनुराधाबाईंना धरून बसल्या होत्या, घाबरलेल्या अवस्थेत. काय झालं सासूबाई? तुम्ही काही बोलत का नाहीये? शीतलचा आवाज थरथरत होता. चेहऱ्यावर भीतीची झाक होती. शोभाजींच्या हातात असलेली पिशवी हातातून सुटून जमिनीवर पडली. त्या घाबरून आत धावल्या. त्यांची बहीण अनुराधाबाई जमिनीवर बेशुद्ध पडल्या होत्या. शरीर थंड होतं, श्वास थांबले होते. शोभाजी ओरडल्या, डॉक्टरांना बोलवा लवकर. आणि मग त्या थरथरत्या हाताने जवळची चादर उचलून आपल्या बहिणीच्या शांत शरीरावर पांघरून लागल्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ओठ फक्त एवढंच म्हणू शकत होते, अनुराधा, तू का बोलत नाहीयेस अनुराधा? मग शीतल रडत म्हणाली, सासूबाई तर आंघोळीला गेल्या होत्या, पण जेव्हा खूप वेळपर्यंत बाहेर आल्या नाहीत, तेव्हा आम्ही दरवाजा उघडला आणि पाहिलं की बादलीतून पाणी वाहत होतं आणि सासूबाई त्या बादलीच्या तिच्याजवळ पडलेल्या होत्या. डॉक्टर थोड्याच वेळात आले. त्यांनी त्यांची नाडी तपासली. मग अनुराधाबाईंवर एक खोल नजर टाकत ते म्हणाले, आय एम सॉरी, आता ते या जगात राहिलेले नाहीत. एवढं ऐकताच जणू वेळ थांबला. शोभाजींची किंकाळी अख्ख्या घरलीत घुमली. अनुराधा, अगं माझ्या वहिनी, तू का निघून गेलीस? त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हतं. त्यांनी थरथरत्या हाताने लगेच आपल्या मुलाला फोन लावला. तिकडे जेव्हा रमाला ही बातमी मिळाली, तेव्हा ती जणू कोसळलीच. डोळ्यावरून ती लगेच निघाली. रस्त्यात फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होती, हे कसं झालं? कालच तर व्यवस्थित गेली होती पौशी, मग असं काय घडलं? जेव्हा रमा अनुराधाबाईंच्या घरी पोचली आणि त्यांच्या देहाला पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं पाहिलं, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. ती धाय मुकलून रडू लागली. मावशी उठ ना, मावशी बघ मी आली आहे, तुमची रमा आली आहे. तुम्ही बोलले होता ना घरी या, मग आता तुम्ही मला बोलवून का झोपून राहिलात? उठा ना मावशी. तिचे हुंदके सगळ्यात काळजाला भेदत होते. तिथे प्रमोद आणि राहुल जे आता शोभाजी धाय मुकलून रडत फक्त एकच गोष्ट बोलत होत्या, काश तू माझं ऐकलं असतं. आता काय फायदा? काश मी तुला थांबवलं आणि असतं तर आज प्रभाकर हा रावांना दिवस जणू काही पाहायला झालंच लागला नव्हतं. नसता. ते तिथेच त्यांचा आवाज बाहेर जणू चटईवर प्रत्येक बसले होते, शब्दासोबत डोळे थरथरत मिटलेले, होता. हातात बिडी, ना कोणताही डोळ्यातून प्रश्न, वाहणारे ना अश्रूने कोणताही त्यांचा पदर पश्चाताप. भिजून गेला होता. शीतल आणि रुची फक्त नावाला अश्रू ढाळत होत्या, जणू लोकांना दाखवण्यासाठी पण चेहरा उघडा अनुराधा, तू केला होता. स्वतःच अपूर्ण निघून गेलीस. पण आता कोणतंही दुःख नव्हतं, कारण जर ते असतं तर अनुराधा त्यांचं बोलणं ऐकून अजूनही तिथे जिवंत उपस्थित असत्या. असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. गल्लीतल्या ज्या स्त्रिया अनुराधाबाईंना रोज कामावर जाताना पाहत होत्या, त्या आज त्यांना शांतपणे निरोप देत होत्या. रमाची अजूनही त्यांच्या पार्थिव शरीराजवळ बसली होती. हळू आवाजात फक्त एवढंच म्हणू शकली, मावशी, तुम्ही सगळ्यांची काळजी घेतली, फक्त स्वतःची कधीच काळजी घेतली नाही. अनुराधाबाई आता या जगात नव्हत्या. पाणी वाहत राहिलं आणि त्यांनी आपलं सगळं दुःख त्याच पाण्यात वाहून नेलं होतं. घराच्या भिंती ज्या दिवशी जणू हिंदके देऊन रडत होत्या. प्रमोद जमिनीवर बसलेला आहे, फक्त एवढंच पुटपुटत होता, आई, अगं मला सगळं काही ठीक करायचं होतं, फक्त तू थोडा वेळ आणखी थांबायला हवं होतंस. मित्रांनो, जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत घरात परिस्थिती कशी असली तरी सगळे एका धाग्यात गुंफलेले होते. भांडणं पण होती, पण एकत्र राहण्याचा आधार पण होता. पण आई गेल्यावर सगळं काही विस्कटून गेलं. राहुल आता आपल्या पत्नी शीतलसोबत घराच्या एका कोपऱ्यातील खोलीत शिफ्ट झाला आहे आणि तिथून वेगळा दरवाजा बनवून घेतला आहे. रुचिजीला तेव्हाही कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती. ती आजही उशिरा उठते. तिला त्याची पर्वा नाही की तिच्या पतीने जेवण केलं आहे की नाही. प्रमोद जो आजही रोज रात्री दारू पिऊन आईच्या फोटोसमोर बसून अश्रू ढाळतो आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, काश आई असती. राहुल जो आईची कमतरता प्रत्यक्षाने अनुभवतो, पण आता काहीच करू शकत नाही. आणि प्रभाकर राव, आता त्यांची पण वाईट अवस्था आहे. त्यांच्याशी बोलणारं आता कुणीच नाही, जे अजूनही त्यांच्या दुकानात आणि दारूतच बुडून राहतात आणि त्याच जुन्या शिव्या पुन्हा पुन्हा उच्चारत राहतात. पण आता ऐकणारं कुणी नाही. मित्रांनो, एका आईच्या शांततेने खूप काही सांगितलं. आई फक्त पोळी बनवत नाही, ती दररोज स्वप्न, आशा आणि विश्वास मिळवते. एक वेळ अशी येते जेव्हा ती थकते, ना शरीर साथ देतं, ना डोळ्यात कोणती वाट पाहण्याची उमेद उरते. तरी ती हसते फक्त आपल्या मुलांसाठी. कृपया त्यांना ओझं समजू नका. आई कोणती कामवाली नसते, ती तर घराचा आत्मा असते.
थोडं प्रेम, थोडा आदर आणि थोडीशी किंमत हीच त्यांची सर्वात मोठी गरज असते. वेळीच आईला समजून घ्या, अन्यथा तिच्या गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, अनुराधाताईंनी खरंच आयुष्यात खूप काही सहन केलं. पण प्रत्युत्तर देता आलं नाही म्हणून त्यांच्या वाट्याला असं आयुष्य आलं. मित्रांनो, तुमच्या वाट्याला असं आयुष्य येऊ नये म्हणून परखडपणे मुलांना आणि सुनांना उत्तरं द्यायला शिका. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.